नमस्कार प्रेक्षकांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता रमा ही आरोहीचं सांगून वायफाय चालू करायला जाता क्षणी पुन्हा आरोही तिथे येते. तर आता इकडे वायफाय चालू केलेला नसतो आणि तारा आणि पार्थ तेही तिथे आलेले असतात. मालविकाही तिथे आलेली असते. तेव्हा आता सगळेजण रमाला वायफाय करण्यासाठी चालू करण्यासाठी ओरडू लागतात. तर आता आरोही म्हणते की तुम्ही सगळे तिच्यावरती का ओरडताय? हे सगळं ती जे काही करते ना ती तुमच्या अभ्यासासाठीच करते ना. आरोही म्हणते की काय चुकीचं करते ती? आज मी जे काही बाहेर बघितलं ना ते फक्त मलाच माहिती. आता तारा म्हणते की बेबी डॉल, तू अशी पलटी का मारतेस? अगोदर तूच वायफाय चालू करायला सांगितलं होतं ना. आरोहीकडे बघत आता तारा म्हणते की मग तू तिची बाजू का घेतेस? तेव्हा आता आरोही म्हणते की मी तिची बाजू घेत नाहीये. आरोही म्हणते की जर तुम्हाला अभ्यास करायचा नसेल तर हा वायफाय बंदच राहणार. आरोही म्हणते की माझ्या आईला कोणी उलटून बोलायचं नाही तर माझ्या एवढी वाईट कोणी नसेन, कळलं का? ती ऐकताच मालविका ताराला मोठा धक्का बसतो आणि पटकन आता खाली उतरून आरोही रमाचे हात धरते आणि म्हणते की आई, तू काहीतरी खायला बनव, मला ना नंतर लगेच अभ्यासाला बसायचं. आरोहीची ते बोलणे ऐकून आता रमा खूप खुश होते. रमा आता आरोहीकडे बघते आणि म्हणते लगेच करते आरू. आणि त्यानंतर आता रमा ताराकडे आणि पार्थकडे बघत म्हणते की इथून पुढे जर कोणी बाहेरचं आणून खाल्लं आणि अभ्यास केला नाही तर वायफाय बरोबर जेवणसुद्धा बंद होईल. ते ऐकताच आता तिघांनाही धक्का बसतो आणि रागाने आता तारा ही रामाकडे आणि आरूकडे बघत विचार करते की या आरूला धडा ना आता मीच शिकवणार. रागाने तारा आतमध्ये निघून जाते आणि इकडे आता पार्थ आणि तारा त्यांच्या बेडरूममध्ये येतात. तर अर्थाला त्यांनी आता त्यांच्या बेडरूममध्ये आणलेलं असतं. तर तारा आता अर्थाचा हात पिरगळवत म्हणते की का कोणी प्लान केला? तूच प्लान केला ना त्या रमासोबत. तेव्हा आता पार्थ म्हणतो की अर्था, तू आम्हाला सांग, त्या रमासोबत तूच प्लान केला होता ना वायफाय बंद करायला? तेव्हा आता अर्था म्हणते की रमा काकूने हे सगळं करायला सांगितलं. आणि त्यानंतर इकडे आता पार्थ हा अर्थाला आपल्याकडे बोलावतो आणि अर्थाचा हात धरत धमकावत म्हणतो की हे बघ, आजपासून तू ना आरोही सोबत बोलायचं नाही. तेव्हा आता अर्था म्हणते की पण आरोही तर छोटी आहे ना. आणि तारा म्हणते की बोलायचं नाही म्हणजे नाही, आम्ही जे सांगतो ना तेच करायचं. पार्थ म्हणतो की तारा तू शांत हो, कम डाऊन, मी सगळं करतोय ना. आणि तेवढ्यात आता अर्थाताई असे म्हणत आरू तिथे येते. तर सगळेजण आता हसू लागतात आणि लगेच आता आरू म्हणते की तुम्ही का हसताय सगळेजण? तारा आता आरूला म्हणते की तुला तुझ्या आईचा खूप पुळका आहे ना, जा तू तुझ्या आईकडे. तारा म्हणते की जा ना तुझ्या आईसोबतच अभ्यास कर, मग आता आमच्यात कशाला येतेस तू? आणि तारा म्हणते की हो ना ग अर्था. तर अर्था म्हणते हो बरोबर बोलते ती. तर आरू हिला धक्का बसतो आणि त्यानंतर आता तारा ही अर्थाला म्हणते की अर्था आपण शॉपिंगला सुद्धा जाऊयात. तर आरूही म्हणते मी सुद्धा येते ना. आरोहीचा हात धरत आता तारा म्हणते की तू कशाला येतेस आमच्याकडे आणि जा तू तुझ्या आईकडे. असे म्हणत जोराने तारा आता आरोहीला ढकलून देते. पण त्याच वेळेस आता रमा जात असताना ते बघते आणि आरोही आता खाली पडते. तर रमाला राग येतो आणि त्यानंतर आता पार्थ हा आरोहीला म्हणतो की आरू कंप्लेंट कर, जा तू तुझ्या आईकडे कंप्लेंट कर. तारा म्हणते की आरू आता हीच तुझी पनिशमेंट आहे. दिवाळीचा आता आम्ही फटाके आणू, सगळी काही शॉपिंग करू, स्नॅक खाऊ आणि हीच तुझी पनिशमेंट, तुला आम्ही काहीच देणार नाही. आणि इकडे आता पार्थ म्हणतो की आम्ही मस्तपैकी गेम्स खेळणार, मज्जा करणार, तुला नाही घेणार आमच्यामध्ये आम्ही. आणि पुन्हा आता पार्थ आणि तारा मोठमोठ्याने हसू लागतात. रमा ते सगळं बघते आणि आता रमाला राग येतो आणि रागाने रमा आता अक्षयच्या बेडरूममध्ये येते आणि लगेच आता रागाने आता रमा अक्षयकडे बघते. तर अक्षय आता रमाकडे बघून विचार करतो की हिला काय झालं. तेव्हा रमा म्हणते की स्पष्ट बोलायला पाहिजे ना मी तुम्हाला आणि मी इथे का राहते म्हणून. आणि लगेच आता रमा म्हणते की ऐका, घरामध्ये एवढी सगळी माणसे आहेत पण प्रत्येकजण एकटा पडलाय. रमा म्हणते की प्रत्येकाला प्रेमाची गरज आहे. अक्षय म्हणतो की मला नाही वाटत तसं काही असेल म्हणून. रमा म्हणते नाही वाटत ना, इतके दिवस माझ्यावरती ब्लेम करत होतात ना. मी 7 वर्षे तुम्हाला सोडून गेले होते पण 7 वर्षे तुम्हीच होता ना सगळ्यांबरोबर. तेव्हा आता रमा म्हणते की सांगा बरं मग मला पार्थ असा हा एकटा का राहतो आणि कोणाशी तो व्यवस्थित का बोलत नाही? रमा म्हणते की तुम्हाला तर माहितीच असेल ना, मग सांगा ना. तर अक्षय आता रमाचं बोलणं काळजीपूर्वक ऐकू लागतो आणि रमा आता बरोबर बोलत असते अशी अक्षयला आता खात्री होते.
ते ऐकताच आता अक्षय म्हणतो की त्याचा या वागण्याचा मलासुद्धा त्रास होतो, पण तो सुद्धा एक छोटा मुलगा आहे आणि छोटे मुलं असेच वागत असतात. रमा म्हणते की हे उत्तर आहे का तुमचं? आणि मुलं या वयात अशी नाही वागत. आणि रमा म्हणते की पार्थला एकटं वाटतंय आणि त्याचा सगळ्या नात्यावरचा विश्वास उडालाय. रमा म्हणते की त्याला कुणावरही विश्वास ठेवूशी नाही वाटत, कारण त्याने त्याच्या आईबाबांचं नातं बघितलंय. रमा म्हणते की कारण त्याने जान्हवी ताईचा डिव्होर्स बघितलाय म्हणून त्याला एकटं वाटतंय आणि नात्यावरती त्याचा विश्वासच नाही राहिलेला. आणि अर्थाचा आत्मविश्वास एवढा कमी का आहे? जे तिला बोलावंसं वाटतं ते ती बोलत का नाहीये? रमा म्हणते की जर तिला आनंदी राहायचं असेल तर ती बाकीच्यांचा विचार करून आनंदी नाही राहत, तर ती शांत राहते. रमा म्हणते की हे सगळं का असे असेल? अक्षय आता अवाक होतो. अक्षयच्या डोक्यात आता काहीच उत्तर द्यायला नसते. तेव्हा रमा म्हणते की नाहीये ना उत्तर तुमच्याकडे? रमा म्हणते की कारण तिला हे घर हक्काचं वाटत नाही आणि इथली माणसेसुद्धा तिला तिची हक्काची वाटत नाहीत. रमा म्हणते की तिच्याबरोबर तिची आई नाहीये, आपण तिला लहानाचं मोठं केलं, पण आपलं नातंसुद्धा असे म्हणत आता रमाच्या डोळ्यात पाणी येतं. आणि रमा म्हणते की कारण तिने तिच्या बाबांना या घरात दारू पिताना बघितलंय आणि त्या रमाकांत काकाची अवस्था कशी होते नाही मी सुद्धा बघितली. रमा म्हणते की तिची आई तिच्याबरोबर नाही, तिचे बाबा तिच्याबरोबर नाहीत, तेव्हा आपले माणसं या घरामध्ये नाहीयेत हे तिने जवळून बघितलंय. आणि लगेच आता रमा म्हणते की सगळं तुम्ही एकटे करताय. तेव्हा तिला असं वाटतंय की आपण त्यांच्यावरती भार नाही बनून राहायचं, त्यामुळे ती सतत दडपणाखाली असते असे रमा अक्षयला सांगते. रमा म्हणते की तारा एवढी उद्धट आणि एवढी हट्ट आहे कारण लहानपणापासून तिच्या आईने जे केलंय ना तेच तिने बघितलंय आणि तिला बदलण्याचा कोणीच प्रयत्न केला नाही असे आता रमा ही अक्षयला बोलते. रमा म्हणते की त्या ताराला असं जवळ घेऊन कोणीच समजावण्याचा असा प्रयत्न नाही केला आणि तिला असं कोणी प्रेमाने सांगण्याचा प्रयत्नच नाही केला. अक्षय ते सगळे रमाचे बोलणे ऐकत असतो, कारण अक्षयकडे आता काही उत्तरच नसतं आणि रमा एकदम बरोबर बोलत असते. त्यामुळे तिला असं वाटतंय की आपण जे केलं तेच बरोबर आहे आणि आपण जे वागतोय तेच बरोबर आहे. रमा म्हणते की ज्या गोष्टी आपल्यामध्ये कमी असतात त्याच गोष्टी झाकवण्यासाठी आपल्यामध्ये रागाच्या आणि हट्टीपणाच्या कवचाला आपण कवटाळतो, तसेच ही मुले करू राहिलीत. रमा म्हणते मला मान्य आहे तुमच्यावरती खूप जबाबदारी आहे घराची, पण घरात माणसे जरी असली तरी घराला घरपण येत नसतं आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं काहीतरी बंद असतं. रमा म्हणते की घरातल्या प्रत्येक माणसाला काहीतरी महत्त्व असतं आणि मला हे बघवत नाहीये. आणि रमा म्हणते की मान्य आहे तुमच्यावरती खूप जबाबदारी आहे आणि तुम्ही हे सगळे एकटे नाही करू शकत. रमा म्हणते की तुम्ही त्यांना लहानाचं मोठं केलंय, पण तुमच्यावरती बाकीची पण जबाबदारी होती आणि जर त्यांनी तुम्हाला नावं ठेवली तर तुम्हाला हे चालणार आहे का? आणि रमा म्हणते की ते मला चालणार नाही म्हणून मी इथे राहते. रमा म्हणते की मला पुन्हा परत सगळं छान करायचं, जेव्हा माझ्या हातात होतं तेव्हा मी नाही करू शकले. आणि रमा म्हणते की पण आत्ता मला करायचं. हे घर तुटताना मला ना खूप त्रास होतोय. रमा म्हणते की पण मला हे वाटत असताना देखील मी हे सगळं एकटी नाही करू शकत. प्रत्येकाच्या मनात प्रेमाचं बीज मी नाही पेरू शकत, तेव्हा या सगळ्यांमध्ये मला तुमची साथ हवी आहे असे रमा अक्षयला बोलते. या 4 भिंतींचं पुन्हा घर करायचं आणि या घरातल्या माणसांच्या मनात पुन्हा प्रेम तयार करायचं असे रमा अक्षयला सांगते. आणि त्यानंतर आता रमा तिचा हात पुढे करत अक्षयला म्हणते की यासाठी मला तुमची साथ हवी आहे आणि द्याल ना मला तुमची साथ? ते ऐकताच आता अक्षय रमाकडे बघतो. रमाने हात पुढे केलेला असतो आणि रमा म्हणते की प्लीज मी प्रॉमिस करते सगळं नीट झाल्यानंतर मी येथून निघून जाईल. आणि रमा म्हणते मी माझ्यासाठी हे सगळं नाही म्हणत, मी फक्त आपल्या मुलांसाठी म्हणते. आणि लगेच आता अक्षय म्हणतो की बरं, जर तू हे मुलांच्या कल्याणासाठी किंवा मुलांच्या भविष्यासाठी करत असेल आणि म्हणत असशील आणि हे सगळं जर खरं असेल तर मी तुझी साथ द्यायला तयार आहे असे म्हणत अक्षय रामाच्या हातावर हात ठेवतो. आणि लगेच आता रामाला खूप आनंद होतो. रामा म्हणते की चला तर मग मी मुहूर्त काढते, गुरुजींना बोलावू आपण. तर अक्षय म्हणतो की कुठे चाला लगेच, हेच मला तुझं आवडत नाही रामा. अक्षय म्हणतो की तुला सुद्धा कुणीतरी शिकवायला हवं लोकांशी कसं बोलावं ते. आणि लगेच आता रमा म्हणते की सॉरी आणि चला असे आता प्रेमाने म्हणत रमा अक्षयचा हात धरते आणि अक्षयला बाहेर घेऊन जाते.
नंतर रमा अक्षयला बाहेर घेऊन जाते तर इकडे आरोही ही एकटीच बाहेर बसलेली असते आणि पटकन आता रमा ही अक्षयला आरोहीकडे दरवाजातून ढकलत देते आणि अक्षय आता आरोही समोर येतो आणि म्हणतो की मला हे मान्यच नाही आहे आणि मी हे करू शकत नाही. रमा म्हणते की का नाही करायचं, करायला हवं आणि मी ते करणार. तेव्हा आता अक्षय म्हणतो कशासाठी करायचं आहे, पण त्याची काहीच गरज नाही आहे. आणि रमा म्हणते की अहो गरज आहे, गरज कशी नाही आहे. आरोही त्या दोघांचं ते बोलणं ऐकू लागते आणि उठून उभं राहते. त्या दोघांकडे आता आरोही बघत त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकू लागते आणि हे का भांडताय तेच आरोहीला काही कळत नसतं. आणि लगेच आता आरोही म्हणते की काय झालं, हे काय चाललंय मला सांग ना. तेव्हा आता रमा म्हणते की आरोही दिवाळीत आपल्याला किल्ला करायचा. आरोही म्हणते किल्ला. रमा म्हणते हो, आपल्याकडे ना किल्ला करण्याची अशी परंपरा असते. अक्षय म्हणतो की असा काही नियम नाही लिहून ठेवला आपण, दिवाळी आली की किल्ला करायचा आपण. अक्षय म्हणतो की किल्ला करायला घेतला की हात खराब होतील, हाताला माती लागेल. आणि लगेच रमा म्हणते की किल्ला आपण नाही, आरोही बनवणार आहे. आरोही खुश होते आणि म्हणते की मी बनवणार आहे किल्ला का. तर रमा म्हणते हो, कारण मी तुला शिकवणार आहे. तेव्हा आरोहीला खूप आनंद होतो आणि रमा म्हणते की आरोही मला माहिती तू किल्ला बनवणार आणि तुला काहीच होणार नाही आहे, लहानपणी मी सुद्धा किल्ला बनवला आहे. आणि आरोही इकडे बघत रमा म्हणते खूप मज्जा येते बरं का. तेव्हा अक्षय म्हणतो काही मज्जा बिज्जा येत नाही, त्याने हात खराब होतात. रमा म्हणते की आरोही मी तुझ्या सोबत आहे. रमा म्हणते की चल चल आरोही आपल्याला किल्ला बनवायचा. अक्षय म्हणतो नाही. तर आरोही आता दोघांनाही गप्प बसवायस बोलते. तेव्हा आता अक्षय म्हणतो आरोही ते तुझ्यासाठी नवीन असणार आहे आणि तुला हे सगळं जमेल का. आरोही म्हणते की जमेल ना. अक्षय म्हणतो तुला कसं जमेल. आरोही म्हणते बाबा तूच म्हणतो ना, पहिली गोष्ट करताना आपल्याला चूक होते, आपल्याकडून आपल्याला त्रास होतो, पण नंतर आपण जर मनापासून केली तर ती आपल्याला जमते. आणि आरोही म्हणते की बाबा मी ना हिस्ट्रीची आता बुक घेऊन येते आणि हिस्ट्रीचं पुस्तकसुद्धा घेऊन येते, त्यामध्ये किल्ले आहेत. रमा म्हणते त्याची काही गरज नाही, मला येतोय किल्ला, चल आपण किल्ला बनवूयात. तेव्हा आता लगेच आरोही म्हणते की बाबा चल आपण तिघेही किल्ला बनवूयात, टीमवर्क आहे ते. रमा आणि अक्षय दोघेही आता आरोहीला घेऊन बाहेर येतात. रमा आता कमरेला पदर खोचत म्हणते की कुठे बनवायचा किल्ला आहे. तर अक्षय आता रमाला किल्ला तिथेच बनवायचा असल्याचे सांगतो आणि पटकन आता किल्ला बनवण्यासाठी ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या वस्तू रमा आणि अक्षय तिथे एकत्र आणतात. आणि अक्षयने आता विटा आणलेल्या असतात तर रमा ही आता घमेल्यामध्ये माती घेऊन येते आणि त्यामध्ये पाणी टाकून आता किल्ला बनवायला ती माती आता रमा मळू लागते. आणि आरोही सुद्धा आता रमाला किल्ला बनवायला मदत करू लागते. तर अक्षय त्यांच्याकडे बघतो आणि आता आरोहीच्या तोंडाला आता चिखल लागतो तर रमा तो चिखल आपल्या हाताने पुसते. आणि आता ते सगळे किल्ले बनवत असताना अर्था, पार्थ आणि तारा तिथे येतात. तेव्हा आता तारा त्यांच्याकडे बघत म्हणते की ये सगळ्या अंगाला माती लागली. तेव्हा आता रमा म्हणते की माती ही आपलीच असते, ती अंगाला लागली ना तरी काही होत नाही. ताराकडे बघत आता रमा म्हणते की आम्ही माती खेळत नाहीये, तर आम्ही किल्ला करतोय. आणि अर्था म्हणते की काकू मला पण किल्ला बनवायचा आहे. तेव्हा काकू प्लीज मी सुद्धा येऊ का आणि तुला मदत करू का. तेव्हा तारा आता अर्थाकडे बघते तर रमा म्हणते की ये ना ग. रमा म्हणते की ये आरोही आणि अर्था तुम्हीच करायचा आहे किल्ला. तर अर्था आता ताराकडे बघते आणि पटकन किल्ला करायला जाते. ताराला आता राग येतो आणि तेवढ्यात आता रमा पार्थकडे बघते आणि आरोहीला म्हणते की आरोही ते लॅपटॉपमध्ये आपण गेम्स खेळत असतो ना, त्यामध्ये आपण कसा विचार करतो की हे असं करायचं तसं करायचं, तसंच हे प्रत्यक्षात इथे करायचं आहे. आणि त्या गेम्समध्ये कसे त्या माणसाला वाचवायसाठी शस्त्र असतात, गेम्समध्ये आपण मग ते शस्त्र वापरतो. आणि हे प्लॅनेट वाचवायचं म्हणजे हा किल्ला हे सुद्धा तसंच असतं, फक्त हे रिअल असतं आणि ते खोटं. तेव्हा आता आरोही म्हणते बरोबर. आणि लगेच आता अर्था म्हणते की आरोही मला वाटतं इथे आपण पहारेकरी बसायला हवा, म्हणजे कुणी आलं ना तरी तो आपल्या किल्ल्याला काही करू नाही शकत. तर रमा म्हणते करेक्ट. आणि तेवढ्यात आता पार्थ म्हणतो की अरे किल्ला डोंगरावर बनवायचा असतो, तेव्हा पहिल्यांदा डोंगर तरी बनवा. आणि तेवढ्यात आता आरोही म्हणते की पण मला काहीच माहिती नाही,
तेवढ्यात आता पार्थ म्हणतो की थांबा मी सांगतो, आणि लगेच आता पार्थ हा किल्ला बनवायला येतो. आणि तेवढ्यात आता पार्थ हा अक्षयला म्हणतो काका बाजूला हो. अक्षय आता त्याचं ते सगळं बघत बाजूला होतो आणि पार्थसुद्धा आता किल्ला बनवायला घेतो. आणि त्यानंतर आता सगळेजण आरोही, आर्था आणि पार्थ किल्ला बनवू लागतात, त्यामध्ये मग्न होतात. तर रमा आता पटकन बाजूला जाऊन आता उभी राहते आणि अक्षयकडे बघते. अक्षयसुद्धा आता रमाकडे बघत त्यांची मजा बघत असतो. आणि इकडे मात्र आता ताराला खूप राग येतो आणि काही बोलता येत नसतं आणि रागाने तारा आतमध्ये निघून जाते. तर इकडे सगळेजण किल्ला बनवत असतात. आणि त्यानंतर आता सगळेजण किल्ला बनवताच रमा म्हणते की चला आता बस झालं आणि हात पाय धुवून घ्या. तेव्हा आता पार्थ म्हणतो की रमा काकू मला ना खूप भूक लागली, तेव्हा आता जरा काहीतरी खायला बनव. तर रमा आता पार्थकडे बघते. पहिल्यांदा पार्थने घरी काहीतरी खायला मागितलेलं असतं आणि रमाला खूप आनंद होतो आणि रमा म्हणते हो लगेच करते आणि हात तरी धुवून घ्या. आणि लगेच आता पार्थ, तारा आणि अर्थ आतमध्ये हात धुवायला जातात. तर अक्षय रमाला थँक्स करत म्हणतो की आज पहिल्यांदा मी पार्थला या अशा गोष्टी करताना बघितल्यात. तेव्हा आता रमा म्हणते की हे सगळं नीट होईल आणि या वर्षीची दिवाळी आपल्या घरात भरभराटीची असेल. रमाचे ते बोलणे ऐकताच आता अक्षय देखील खूप खुश होतो आणि रमा म्हणते की खऱ्या अर्थाने सगळेजण पुन्हा एकत्र येतील. तर अक्षय रमाकडे बघतो आणि अक्षयला सुद्धा आता मनातून खूप आनंद झालेला असतो. जी गोष्ट आजपर्यंत पार्थने केलेली नसते ती गोष्ट आज रमाने पार्थकडून करून घेतलेली असते. आणि त्यानंतर इकडे आता तारा ही इरावतीकडे येऊन इरावतीला सगळं काही सांगते. तेव्हा इरावती आता रमाकडे येते. तेव्हा आता रमा इरावतीला म्हणते की हे बघा तुमचे 99 अपराध झालेत आणि आता 100वा अपराध कधीसुद्धा होऊ शकतो आणि जर तुमचे 100 अपराध झाले तर मी काहीही करू शकते, ते तुम्ही बघा आणि त्याचा विचार करा. आणि आता दिवाळीच्या दिवशी सगळेजण फटाके फोडण्याचा प्लान करतात. तर इकडे इरावती आणि ताराने अजून एक मोठा प्लान केलेला असतो आणि रमा, अक्षय येऊन आता एकत्र फटाके फोडू लागतात. तर इरावती म्हणते की चला चला लावा फटाके लावा आणि इरावती ताराला म्हणते सगळं व्यवस्थित केलंय का? तर तारा म्हणते हो सगळं व्यवस्थित केलंय. तर रमा, अक्षय आता फटाके वाजवू लागतात आणि तेवढ्यात आता रमा, अक्षय आणि आरोही फटाका पेटवत असताना आता तिघेही एकमेकांकडे बघतात आणि तो फटाका पेटलेला असतो आणि त्याचा मोठा आता आवाज होऊन धूर होतो. तर इकडे इरावती आणि सगळेजण खूप घाबरतात. तेव्हा आता इरावती आणि ताराने असा कोणता प्लान केला आणि तो आता प्लान रमा आता कशी फेटाळून लावते आणि रमा आता इरावतीने केलेला प्लान अक्षयच्या समोर आणून आता पुन्हा रमा ही इरावतीला कोणती शिक्षा करते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.